हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. सकाळी-सकाळी बाल्कनीतला व्ह्यू इतका छान दिसत होता, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात. सूर्य उगवतोय, त्याच्यानंतर मस्त बाल्कनीमध्ये ही छोटी-छोटी झाडं आहेत, त्याच्यामुळे अजून बाल्कनीची शोभा वाढली आहे. आता या झाडांना पॉटमध्ये ठेवायला मला कधी मुहूर्त लागेल माहीत नाही. काल जी फुलं आली होती, ती जरा सुकली आहेत. आज परत नवीन काही फुलं आली आहेत, पण खरंच खूप छान फ्रेश वाटत होतं, तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. आणि त्याच्यानंतर मी माझ्या रुटीनला लागले. आता थंबनेलमध्ये बघितल्याप्रमाणे आज मनूच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि मुलांची शाळा म्हणलं की मुलांपेक्षा ना आईलाच जास्त धाक असतो असं मला वाटते. 2 वर्ष मी जरा निवांत होते. सकाळी कितीही वेळ मस्त झोपू शकत होते. पण आता तसं नाही होणार आहे. मनूची शाळा असेल तर मला थोडंसं ते असणारच की मनूला डब्बा पण द्यायचा, छोटं-मोठं होईना का स्नॅक्स द्यायचं, हे करायचं, ते करायचं. म्हणून तिच्यापेक्षा थोडा धाक तर मला राहणारच आणि आज तिचा पहिला दिवस आहे शाळेचा. तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा शेअर करूयात आणि असंच कंटिन्यू करा. इथे माझं आवरून झालंय. मनूला आणि त्यांना थोडा वेळ झोपू देते म्हटलं, कारण मनूची रात्रभर झोप झालेली नाहीये. ती काल माहीत नाही शाळेत कशाला घाबरली, पण तिचं कंटिन्यू असं दचकणं चालू होतं आणि उठणं चालू होतं, आई टीचर म्हणून. बहुतेक ती काहीतरी घाबरली असेल तिथे, किंवा मग तिला मी दिसले नाही, हे दिसलं नाही म्हणून तिचं काहीतरी झालं असेल. आता आज मी तुम्हाला म्हणते की तिचा शाळेचा दिवस आहे, याचा अर्थ काल तिचं ॲडमिशन झाले. 2-3 दिवस ती अशीच एक तास, अर्धा तास अशी जाऊन बसत होती आणि आम्ही पण तिच्यासोबत थांबत होतो. पण आता आजपासून आम्ही विचार करतोय 9:30ला तिला सोडायचं आणि 12 वाजता डायरेक्ट घ्यायला जायचं. सो बघूयात ती राहते की कसं. आत्ता ती झोपली आहे, तोपर्यंत नाश्ता वगैरे मी आवरून घेते, कारण ती उठल्याच्या नंतर ना एक मोठा टास्क असतो. म्हणजे तुम्ही हे पण रिलेट करत असाल की आपलं काम आपण कितीही पटपट करू किंवा कसंही घाईघाईमध्ये करून घेऊ, म्हणजे नाश्ता असेल किंवा आपलं स्वतःचं आवरणं असेल किंवा बाकी घरातल्या काही गोष्टी असतील. पण मुलांचं आवरणं म्हणजे ना मोठा टास्क असतो. त्यात मनूला अंघोळ आवडते, त्यात काही नाही आहे. पण अंघोळ झाल्याच्या नंतर ती घरभर फिरते की कपडे घालायचे नाही आहेत किंवा हेच कपडे पाहिजेत, आम्हाला तर ब्ल्यूच कलर आवडतो. मग त्याच्यासाठी तिचं ते घरभर फिरणं चाललेलं असतं. बॉडी लोशन नाही लावू द्यायचं, त्याच्यानंतर मग केस नाही बांधू द्यायचं, हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि त्याच्यानंतरचं दुसरं टास्क असतं ते म्हणजे तिला खाऊ घालणं, कारण तिला असं नाश्ता 10-10:30च्या आसपास करायची सवय. मग काय पण असेल, पोहे असेल, शिरा असेल, उपमा असेल, इडली असेल, काही असू देत, आणि सोबत दूध. पण आता 9:30ला शाळेत पोहोचायचं म्हणजे 9:15पर्यंत नाश्ता वगैरे सगळं झालं पाहिजे. सो हे रुटीन तिच्यासाठी थोडंसं अवघड जाणार आहे, पण एकदा सेट झालं की सगळ्या गोष्टी उलट व्यवस्थित होतील असं वाटते. सो बघूया, ती उठायच्या पहिले ना मी पहिले किचनमधलं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग ती उठल्याच्या नंतर दाखवते तिची तयारी वगैरे हे सगळं. काल तिला शूज, युनिफॉर्म हे पण सगळं दिलं आहे. सो तिचा आज एक वेगळाच लुक मला पण दिसणार आहे आणि तुम्हाला पण दिसणार आहे. सो बॅग वगैरे अजून स्कूलमधनं यायचं बाकी आहे. कालच्या शॉर्टमध्ये सांगितल्याप्रमाणे टिफिन, वॉटर बॉटल ही सुद्धा सगळी तयारी झाली आहे. कारण शाळेचं ना म्हणजे कुठलीही गोष्ट असेल, पहिला दिवस, त्याच्यानंतर पहिली वॉटर बॉटल, पहिला टिफिन बॉक्स, ह्या सगळ्या गोष्टी एकदम आपल्याला छान 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 वाटतात. आणि आता कसं झालं आहे ना, माझ्या व्लॉग्समधून मी ते कॅप्चर करू शकते किंवा ते सगळं जमवून ठेवू शकते. पण आपल्या वेळेस आपल्याला काही बघायला नाही मिळालं. सो मनूला तरी मोठं झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील, म्हणून माझा ब्लॉग खरं तर शूट करते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आता ना कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केल्याप्रमाणे रात्रीच मी आप्प्यासाठी पीठ भिजत ठेवलं होतं. म्हणजे 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि थोडंसं पाणी घालून मी रात्रभर ते भिजवत ठेवलं होतं. सकाळीपर्यंत छान ते आंबतं, म्हणजे थोडंसं आंबूस होतं आणि त्याच्यामुळे आप्पे टेस्टी लागतात. इन्स्टंटसुद्धा आपण करू शकतो, पण ते तेवढं आंबूस होत नाही. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही भाज्या पाहिजेत, म्हणजे मी टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घातली आहे, थोडासाच सोडा घातला आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून ना जिरे मोहऱ्याची फोडणी टाकली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते, छान फेटून घेते, म्हणजे आप्पे छान फुलतात. आता यावेळी ना मी पहिल्यांदाच मी जे नेस्टशेवरनं इडलीचं पात्र मागवलं होतं ना, सॉरी आप्पे पात्र मागवलं होतं ना, त्याच्यामध्ये आप्पे करणार आहेत. मला ह्याच्यामध्ये थोडीशी धाकधूक होती की ते व्यवस्थित होतील की नाही, कारण मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं की त्याच्यामध्ये आप्पे काही व्यवस्थित होत नाही आहेत म्हणून. तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूयात, पण नाही जमले तर माझा अजून त्याच्यामध्ये खूप वेळ गेला असता, हे सुद्धा एक होतं. पण मग सुरुवातीलाच म्हणजे गरम करण्या अगोदरच मी त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं. आता डोस्याचा तवा असेल किंवा साधा तवा पण तुमचा जर खराब झाला असेल, त्याच्यावरती डोसे बनवायचे असतील ना, तर थंड असताना त्याला तेल लावून जर घेतलं तर ते चिटकत नाही आणि व्यवस्थित होतात. त्याच्यामुळे मग मी ही ट्रिक इथे वापरली आणि त्याच्यानंतर मग ते गरम करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पीठ घातलं आणि खरं सांगते आप्पे इतके छान झाले होते, अजिबात चिटकले नव्हते, व्यवस्थित फुलले पण होते आणि सगळ्या गोष्टी छान झालेल्या. आणि टेस्ट तर छान होतेच याची, म्हणजे मी या अगोदर पण भरपूर वेळा ही रेसिपी ट्राय केली आहे. आणि जेव्हा पण मला असे अचानक असं वाटतं की उद्या सकाळी आप्पे बनवावेत, तर असेच मी इन्स्टंट असे रव्याचे आप्पे बनवत असते. सॉस मनूला देऊ?
केचप येते केचप. केक अप. केच मनस्वी तू इथे बस. ये बेटा इकडे. चल चल ना. आता आमचा सगळ्यांचा नाश्ता झाला. त्याच्यानंतर मग मनूचा टिफिन पॅक करत होते. डब्याला काय द्यायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो. जे आप्पे बनवले होते ते आणि एक शेंगदाण्याचा लाडू मी तिला दिलाय. तसंही नाश्ता केल्याच्या नंतर दूध घेतल्याच्या नंतर ती 2 तास काहीच खात नाही. पण मग डब्यामध्ये काहीतरी द्यायचं म्हणून मग आता मी देतीये आणि थोडीसं नादाने तिला सवय पण लागेल अजून मध्ये थोडंसं खायची. त्याच्यामुळे मग डब्बा दिला. वॉटर बॉटल सोबत एक पॅन्ट आणि रुमाल हे असं सगळं तिच्यासोबत आत्ता मी सध्या तरी देते. आय कार्ड वगैरे अजून काही रिसीव्ह झालेलं नाही आहे म्हणून मग ते काही देत नाही. आणि नंतर तिला तयार करायला घेतलं. यांनी तिची अंघोळ घालून दिली होती. कपडे एक वेळ तिनं व्यवस्थित घालू देते पण केस विंचरणं म्हणजे अजिबात शक्य नाही आहे. ती अजिबात केस विंचरू देत नाही पटकन म्हणून हातात फोन देऊन हे पटापट माझं हे असं आवरणं चालू होतं. आणि केस मोठे असल्यामुळे ना ते बांधावेच लागतात. मोकळे पण नाही सोडता येत. सो असं तिला पटापट मी तयार केलं. वाव, न्यू सॉक्स. सगळं आज न्यू ना मनू. मला कितीच क्यूट दिसते या कपड्यात. किती मोठी दिसते आणि पहिल्यांदाच बघितलं म्हणून वाटलं ती समजा. आणखीन महिन्यातून महिन्यांनी खराब झाले कपडे की काय नाही. अवतार होईल तिचं. किती मोठी दिसायली बघा ना. हा ना. ए मना तू एवढं मोठं कधी झाला सांग बरं. आणि तुझं लक्ष कुठे मनू. येतात ना ग शूज वगैरे. थोडीशी साईज मोठीच आहे वाटतं कपड्यांची. ते ठीक आहे. नाही कपडे परफेक्ट आहेत. मला असं वाटलं नाही शूजची साईज मुद्दाम मोठी आणली जास्त हे होऊ नये म्हणून. हा ना. मना चला आवडलं. नानांचा व्हिडिओ कॉल आला होता. नानांना आपण एकदा फोन करून एकदा फोटो पाठवू. नानांना तर वाटेल बापरे काय चाललंय. करू का व्हिडिओ कॉल त्यांना. तू दाखवते नानांना. नाना शूज बघ शूज. अरे वा. नेट गेला असं बघ शूज बघ हे ते तिचं चाललंय सगळं. आता नवीन ड्रेस घातलाय, नवीन शूज घातलेत म्हणून ती एवढी एक्सायटेड होती आणि तिला अशी मज्जा वाटत होती की आपल्याला ड्रेस घालून हे पप्पासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जायचे, शाळेत जायचे अशी तिला अजिबात आयडिया नव्हती. म्हणजे सकाळी मी तिला सांगितलं होतं पण तिला काही तेवढं ते लक्षात नव्हतं. जसं शाळेचा टर्न घेतला तशी ती रडायला चालू झाली आणि त्याच्यानंतर मग शाळेत जे पहिल्या दिवशीचा प्रोग्राम असतो त्याच्यानंतर मग फोटो सेशन असतं तर तसं तिने काहीच करू दिलं नाही. ना फोटो काढू दिले ना काय करू दिलं. तर तसंच तिचं ते रडणं चालू होतं आणि आम्ही तिला कसं बसं समजावत होतो. म्हणजे शाळेत गेल्यापासून हे चालू होतं तर तिथे ती काय बसणार आहे ह्याची आम्हाला कल्पना आलीच होती. आलोय मनूच्या शाळेत ना. आज इतकी रडली ती कारण सकाळीच मी तुम्हाला म्हणलं तसं म्हणजे काल ती कशाला तरी घाबरली आणि आल्या आल्या ती म्हणजे दुपारी झोपवलं होतं मी तिला आणि उठल्या उठल्या तिचं असं झालं की हाय टीचर. एकदम ती टीचर म्हणूनच उठली आणि त्याच्यानंतर मी विचारलं काय झालं बेटा काय म्हणले टीचर. गप्पा बाश. हाच असं सुरू होतं बरं का तिचं. तिचं नेहमी म्हणत असेल ना की आई गप्प बसता आई ती अशी मला म्हणत असते आई गप्प बाश आणि तू काल तसं नव्हतं एकदम गप्पा बाश. आणि ते आठवून 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 तिला रडायला येत होतं. म्हणजे ती मला 5-5 10-10 मिनिटाला सांगत होती की आई टीचर म्हणल्या गप्प बस हेच आणि टीचर ओरडल्या आणि गप्प बस हेच दिवसभर तिचं चाललेलं. आणि त्याच्यामुळे तिला रात्री पण झोप नाही आली एवढी ती घाबरली होती. आणि त्याच्यामुळे आज आम्ही म्हणजे जाताना तुम्ही बघितलं एकदम नॉर्मल होती. नानांना दाखवत होती नाना शूज नाना हे नाना ते. आणि त्याच्यानंतर जसा आम्ही स्कूलकडे जाण्याचा टर्न घेतला की तिला कळलं की आपल्याला स्कूलला जायचंय तिथूनच रडायला तिनं चालू केलं की पप्पा नाही असं. ना फोटोज काढले ना तिथे ते वेलकम करत होते. तिथे ती शांत बसली कुठेच नाही. आणि सेम राघवचं पण मला वाटतं तसंच झालं. बाकी मुलांना ना डे केअरची किंवा ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना टाकलं होतं त्याच्यामुळे मग ते ओके वाटले सगळे. हां पण हे दोघं खूप रडत होते. ओके होत एकदम नॉर्मल फोटो काढले मस्त. त्याच्यानंतर बाकी वेलकमच्या वेळी पण शांततेत. पण खरंच त्यावेळी मलाच हे झालं होतं की नेहमी त्याचा पण चेहरा बघण्यासारखा होता. असं होतं की म्हणजे काय असं हसण्यावर घालवतो आपण पण खरंच वाईट वाटतं. इतके रडत होते. मनू पण खूप रडत होती. म्हणजे त्या टर्न पासून तिनं जे चालू केलं होतं ते कंटिन्यू चालू होतं. हातात चॉकलेट होतं सगळं होतं पण नाही आम्हाला ते रडूच येत होतं. हां तिला भीतीच वाटली. तर आज मी बोलली आहे टीचरला की थोडं 2-3 दिवस जरा त्यांना हे करा.
आणि खूप रडले तर मग कॉल करा, बघू आता काय करतात. कारण काल पण काही कॉल नव्हता आला आणि काल कंटिन्यू ते 1.5-2 तास रडत होती गेल्याच्या नंतर. सो आता 12 साडेबाराला जाईल मी तिला घ्यायला, बघू काय होतं. तोपर्यंत नाही आलं फोन तर, नाही तर मग मध्येच जावं लागेल मला. ते जात आहेत ऑफिसला आता. मी माझी बाकीची कामं आवरते, कारण आमचं काहीतरी असेल की बरोबर आमची मावशी सुट्टीवर असते. सो आता आमचं सगळंच बाकीचं राहिलेलं आहे, तर ते आवरून घेते पटापट. हां, आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक बनवते आणि त्याच्यानंतर भेटते, बघू बनवून आल्याच्यानंतर काय आज तिची काय रिॲक्शन असेल काय नाही. फोटोज पण ॲड करते. इतकी गोड दिसत होती, पण तिने एकही फोटो काढला नाही. घरातून निघताना मस्त असं हात ठेवून स्माईल देऊन हे सगळं चाललेलं. आणि तिथं दाखवते ना, तिथं गेली की सगळे रडके फोटो आले, हो ना. तिला माहितच नव्हतं ना इथं स्कूलला जायचं म्हणून. हां, तिला असं वाटलं नवीन ड्रेस घालून काहीतरी मस्त मस्त आहे. फिरायला जायचं असं वाटलं तिला. जेव्हा टर्न घेतला तेव्हा कळलं तुला इथं फिरायला नाही निघत चाललंय. तेच झालं. तर आता बघू आल्याच्या नंतर काय असते. पण तिथे पण ठीक आहे, पहिला दिवस नाही का सगळं छान 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 व्हायला पाहिजे अशी पण अपेक्षा नाही करू शकत. नंतर हेच मोमेंट बघायला छान वाटतील की बाबा बघ म्हणू तू कशी रडत होती, हे ते अशा सुद्धा गोष्टी. असं आहे, दाखवते मी तुम्हाला फोटो. आवरत होते पण अचानक मनूच्या शाळेतनं फोन आला की ती काही शांत बसत नाहीये. थोडा वेळ बसली होती पण आता परत रडायला चालू केले आणि त्याच्यामुळे म्हटलं तिला घेऊन येते. पहिले 11 वाजलेत असे, ती जवळपास 1.5 तास थांबली आहे. सो पहिल्या दिवशी अजून ह्याच्यापेक्षा जास्त काही एक्सपेक्ट नाही करू शकत. म्हणजे ठीक आहे, आज मी घेऊन येते, हळूहळू लागेल सवय. तुला हे टीचरने काय दिलं? बटरफ्लाय दिला. बघू काय लिहिलं याच्यावरती माहिती तुला? वेलकम टू स्कूल. वेलकम टू स्कूल. आणि मी तुला चॉकी दिलेलं कुठे? तिथे ठेवलं. गप्पा बस, स्कूलला घेऊन गेली होती तू. आमची मनू ना स्कूलमध्ये छान राहिली, पण तिला आत्ता रडायला येत होतं म्हणून मग टीचरने कॉल केला आणि म्हणले मनूची मम्मा मनूला घेऊन जा, है ना. तुला टीचरने काय काय सांगितलं सांग बरं आज मला. काय काय सांगितलं टीचरने? टीचर आज छान बोलल्या का तुला? चौकी नाही बाबा, चौकी नाही. तू सांग मला, आज टीचर छान बोलल्या? काय म्हणलं टीचर? हा, मारलं? खोटं नाही बोलायचं बेटा. मारलं तुला? मनूला डोळे पुसून पप्पाकडे जायचं होतं, है ना. काय गरमी आहे आणि बरोबर एकदम उन्हाच्या टायमिंगमध्ये आणायला जावं लागतं, है ना. मनू किती गरमी आहे. चला आता ड्रेस चेंज करू. आणि तुझा पहिला दिवस कसा होता सांगितलं तू? आता सांगते तू. आणि तू टिफिन खाल्ला? काय होतं टिफिनमध्ये? आणि आप्पे होते, लाडू होता. खाल्ला ना मग? ओके. रोज टिफिन फिनिश करायचा, रडायचं नाही आणि टीचरला छान छान बोलायचं. ओके. हां, आता चला आम्ही कपडे चेंज करतो आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू. हां. तर बघा स्वयंपाकामध्ये ना मी भेंडीची भाजी बनवली आहे. मनूला भेंडीची भाजी खूप आवडते. मनूलाच नाही तर मी बऱ्याच छोट्या छोट्या मुलांचं ऐकलं आहे किंवा आई सांगतात की त्यांना भेंडीची भाजी मुलांना खूप जास्त आवडते. माहीत नाही भेंडीमध्ये आता एवढं काय असतं, पण मुलांना बऱ्याचदा आवडते. ती अजिबात चिकट वगैरे होत नाही मी बनवते ती, कारण बनवताना मी ती झाकून ठेवत नाही. शिवाय मोठा मोठा कूट घालते आणि कांदा मी घालते, कारण माझी आई कांदा घालून बनवते म्हणून मी पण तशीच बनवत असते. आता दोघीच होतो तर मग दोघीसाठी फक्त चपाती भाजी बनवली होती. मिठाची भाजी बनवली तर मी असंही वरण भात लावत नाही. मिठाची भाजी नसेल तर मनूसाठी स्पेशली वरण भात लावावाच लागतो. बाहेरचं वातावरण हे असं काहीतरी होतं. आता पाऊस येतोय म्हणून खुश व्हावं की हे सगळं असं वादळ वगैरे चाललं, एवढं सगळं नुकसान होतं याच्यामुळे दुःखी व्हावं हेच कळत नव्हतं. तर वातावरणाचं हे असे काहीतरी चाललंय सध्या बदल.
आत्ताच ना मी मनूला खाऊन झोपवले. म्हणजे सकाळपासून माझा दिवस आज कसं चाललाय ना तेच कळत नाही. जरा रुटीन आपलं काहीतरी वेगळं असलं की असा गोंधळल्यासारखं होतं. सकाळपासून काही ना काही चाललेलंच आहे, तरी पण घरात पण पसारा तेवढाच आहे आणि अजून माझं जेवण वगैरे पण बाकी आहे. पिकूला खायला दिलं, मनूला खाऊ घातलं, छान एवढी भाजी केली. पण तिला आज चपाती भाजी नव्हती खायची, एकतर फक्त भेंडीची भाजी दे, त्यासोबत चपाती नको देऊ, नाहीतर मग तुम्हाला बनाना दे. मग बनाना खाऊ घातलाय आणि झोपवले. तर इथे एक गोष्ट दाखवते, आमचा राजा महाराजा कसं झोपलाय बघा. म्हणजे रात्रभर काय जागरण करतो की काय माहीत नाही, पण दुपारच्या वेळेला असा सोफा पकडायचा, इथे ह्या उशीवरती डोकं ठेवायचं आणि झोपायचं, असं चाललेलं असतं त्याचं. हां का रे पिकूचू, तुला माहिती आहे का मी पप्पाला किती ओरडते, नाना सोफ्यावर झोपले तर त्यांना किती ओरडते. हां इथे झोपायचं नाही, बेडवर झोपायचं म्हणून. तू का झोपतो इथे, तू का नाही ऐकत माझं, सांग मला. पिकूचू पप्पा आले. मला माहीत होतं तू ह्याच गोष्टीवरती फक्त डोळे उघडणार, नाही तर नाटक करणार. हां चल उठ, पप्पा आले, चल बघ. तो आत्ता संध्याकाळचा असती ना तर तो आत्ता उठला असता बरोबर. माहिती आहे संध्याकाळ रात्र झाली की बरोबर पप्पा येतात आणि त्याच्यानंतर मग तो बरोबर उठला असता. मी एक जरी आवाज दिला असता ना की अरे बघ पिकूचू पप्पा आले, तर लगेच पटकन उठला असता, असं झालं असतं. पण आता त्याला माहिती आहे दुपार आहे आणि ते काही येणार नाही आहेत, म्हणून मग असं नाटक करतो छान. हे असं असतं. बाकी मला कालच्या व्हिडिओ खाली पण कमेंट्स आल्या की का आत्ताचे पॅरेंट्स एवढे घाई करतायत आणि का एवढं लवकर स्कूलमध्ये टाकतायत वगैरे. तर मला त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे की घाई असं नाही, म्हणजे मला पण कुठेतरी तुमची कमेंट बघून खूप वाईट वाटलं. काल तर मला मनूकडं बघूनच खूप असं वाटत होतं वाईट की असा केविलवाना चेहरा दिसतोय, आई टीचरची मग टीचरची कंप्लेंट करते वगैरे वगैरे. आणि शिवाय घरसुद्धा इतकं शांत झालं होतं ते तास दीड तासासाठी की खूप असं रिकामं वाटत होतं. पण मी मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं की तिला थोडीशी सवय होईल. मेन म्हणजे ना आत्ता तिथे मी काय लगेचच 1-2 किंवा हे शिकवायला पाठवलेलंच नाही आहे. ते नाही शिकली ती काही तरी मला चालेल, फक्त सगळ्या मुलांमध्ये बसेल, छान खेळेल, छान थकेल. मग आत्ता कशी मनाने तिला झोपण्याची इच्छा झाली तसं होईल. म्हणजे सगळं तिचं एक रुटीन पण छान प्रॉपर सेट होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या सवयी लागतील तिला. घरात आत्ता ती खूप हट्टीपणा करते की आई हे पाहिजे म्हणजे पाहिजे, टी व्ही पाहिजे म्हणजे पाहिजे, जेवताना टी व्ही पाहिजे, त्याच्यानंतर बाकी काही गोष्टी. पण जेवढी ती 1.5 वर्षाच्या वेळी गोंधळ घालायची किंवा खोड्या करायची तशी ती आत्ता अजिबात राहिलेली नाही आहे. खूप शांत झाली आहे, खूप समजदार झाली आहे. पण तरीसुद्धा असतात ना लहान आहे तर थोडंफार चालणारच. तर थोड्याफार चांगल्या सवयी लागाव्यात, थोडीशी तिची हालचाल व्हावी, ती पण छान फिट राहावी, ह्यासाठी फक्त येणं जाणं. आणि माझं पण छान रुटीन सेट होईल. सकाळी मला पण थोडासा वेळ मिळेल, मी माझी कामं व्यवस्थित करू शकेल, माझी चिडचिड नाही होणार. कारण काय होतं ना, आपली चिडचिड झाली की ती चिडचिड आपण मुलांवरती काढतो आणि एकंदरीत मग त्याचा त्रास त्यांनासुद्धा होतो. सो मुलांना काय होतं, आपण कितीही असलो खेळायला काय करायला तरी पण त्यांना त्यांच्या वयाचीच पाहिजे असतात. जसं आपल्याला कसं गप्पा मारायला आपल्या वयाचं पाहिजे असतं छान, आपल्यापेक्षा मोठं लहान, आपण त्यांच्यासोबत एवढं फ्रेंडली नाही होत लगेच, तसं मुलांचं पण असतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की तिला शाळेत टाकूयात जेणेकरून ती सगळ्यांसोबत खेळेल. आणि काय जास्त नाही आहे, 2 तासाची फक्त शाळा आहे. आत्ता बघा जेव्हा घरामध्ये दोघंही वर्किंग असतात, आजी आजोबा नसतात सांभाळण्यासाठी, तेव्हा आपण डे केअरला टाकतो. आता मनूला मी डे केअरला कधी काय टाकलं नाही, कारण माझं घरून कामं व्हायची माझी, त्यामुळे मला तेवढी काही गरज वाटली नाही. पण जेव्हा आपण डे केअरला टाकतो तर तेव्हाही ते आपण 1-2 तासासाठी टाकतो. तिथे जाऊन फक्त खेळतात, खातात, सगळं त्यांचं हे ॲक्टिव्हिटीज चालू असतात किंवा खेळणं असतं, गेम्स असतात. सो त्या टाईपमध्येच हे, फक्त की इथे थोडंफार शिकवण्याकडे पण लक्ष दिलं जाईल. जे काही 10, 20, 30% असेल तसं 1 to 10 पर्यंतच त्यांना शिकवणार आहे, जे ऑलरेडी मनूला येते. सो फक्त शिक्षणासाठी मी तिला नाही पाठवलेलं, किंवा A to Z पर्यंत शिकवणार आहे ते सुद्धा तिला येते. सो थोडंफार शिक्षण आणि भरपूर सगळ्या ॲक्टिव्हिटीज, असं तिचं थोडंसं छान रुटीन बसावं म्हणून मी तिला शाळेमध्ये टाकले. सो मला नाही वाटत की मी घाई केली आहे. थोडंसं वाईट वाटते की अजून ती खूप लहान आहे आणि आपण तिला खूपच लवकर समजदार बनवायला चाललो आहे की काय, असं वाटतं कधी कधी. पण ठीक आहे, आत्ताची जनरेशन खूप फास्ट आहे, त्या गतीनं त्यांना गेलं तरच ते पुढे काही करू शकणार आहेत, नाहीतर आपल्यासारखं नाही होणार. आपल्याला 5वीमध्ये किंवा माझ्या टायमिंगला थोडं अगोदर होतं, पण माझ्यापेक्षा 2 वर्षांनी वगैरे तुम्ही मोठे असाल किंवा असं काय, तर तेव्हा तर 5वीमध्ये आय थिंक ABCD वगैरे होतं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सो एवढा सगळा डिफरन्स आहे 7-8 वर्षाचा. सो
तो भरून काढायचा असेल किंवा मग आत्ताच्या जनरेशननुसार चालायचं असेल तर त्यांनाही थोडंसं लवकर स्टार्ट करणं गरजेचं आहे असं आम्हाला दोघांनाही वाटतं. आणि शिवाय आम्हालाही आमची कामं व्यवस्थित करता येतील तीही छान खेळ एवढंच येतो आहे, बाकी काही नाही. कारण मग मी जर आत्ता नसतं टाकलं तर मला डायरेक्ट पुढच्या वर्षी टाकावलं असतं आणि ते थोडंसं मग लेट झालं असतं. सो असं आहे. चला आता ती झोपली आहे, जो पसारा पडला आहे तो पहिले आवरून घेते, जेवण करते, त्याच्यानंतर बाकीची काही एडिटिंगची वगैरे कामं आहेत. हा राजा महाराजा असाच झोपलेला राहणार आहे, त्याच्यामुळे अजून मनू उठेपर्यंत आमच्या घरात शांतताच आहे. आणि ती काय व्लॉगसाठी कम्फर्टेबल नसते, ती व्हिडिओ चालू केला की तिला असं वाटतं की आई नको, म्हणून मग मी तिला असं जास्तीचं काही दाखवत नाही. मला असं वाटतं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करावं, जे आत्तापर्यंत तुम्हाला बघायला आवडलं आहे. मनूलासुद्धा बघायला तुम्हाला आवडतं, पण तिला नाही आवडत, त्याच्यामुळे मला असं ते थोडंसं नको वाटतं. सो प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि बाकी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.